गला अठं सतं पसत्था चतारि एतानि युगानि होति ते दक्षिणेया सुगत ससावका एते सुदिन्नानि महाफलानि इदम्पि संघे रतनं पनीतम् एतेन सच्चेन सुवर्ति होतो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणोपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये विश्वशांती बुद्धविहार पवननगर येथील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आज या मंगलमय प्रसंगी रतनसुत्तामधील 6वी गाथा आपण बघणार आहोत। या 6व्या गाथेचा शब्दशः अर्थ असा आहे, सज्जनांना पसंत जा 8 व्यक्ती ज्यांच्या 4 जोड्या ते सुगतांचे श्रावक पूजनीय होत, त्यांना दिलेले दान महान फलदायक असते। संघाच्या ठायी असणारे हे उत्तम रत्न आहे। या सत्यवचनाने आपणा सर्वांचे जय मंगल हो, कल्याण हो। अशा प्रकारे या गाथेचा शब्दशः अर्थ आहे। ए पुग्गला अठ्ठं सत्तं पसत्था, म्हणजे ए पुग्गला, पुग्गल म्हणजे जोड्या, पुग्गल म्हणजे जोड्या, अठ्ठं सत्ता म्हणजे 8 प्रकारच्या जोड्या, 8 प्रकारच्या अशा जोड्या आहे। या संसारामध्ये 8 प्रकारच्या ज्या जोड्या आहे आणि 8 प्रकारचे लोकधर्म सुद्धा आहे। तर लोकधर्म वेगळे, म्हणजे जे ज्याला महामंगलसूत्रामध्ये लोकधर्माच्या संदर्भामध्ये भगवंताने सांगितलं, परंतु ह्या ज्या 8 जोड्या आहेत, अठ्ठपुग्गल म्हणजे 8 प्रकारच्या जोड्या या संसारामध्ये निर्माण होत असतात। जसं श्रोतापन्न मार्ग आणि श्रोतापन्न फळ, सकृतागामी मार्ग आणि सकृतागामी फळ, अनागामी मार्ग आणि अनागामी फळ, अरहंत मार्ग आणि अरहंत फळ, हे 8 प्रकारच्या जोड्या या संसारामध्ये सर्वश्रेष्ठ आहे असं भगवंतांनी म्हटलं। म्हणजे मनुष्याच्या जीवनाचा जो उद्देश आहे, हा मनुष्याच्या जीवनाचा उद्देश हे 8 प्रकारच्या जोड्या या संसारामध्ये निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे। भगवंताच्या श्रावक संघामध्ये
ह्या 8ही प्रकारच्या जोड्या आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे केवळ भिक्षूंमध्येच हे 8 जोड्या पाहायला मिळतात असं नाही आहे, तर यापैकी काही जोड्या उपासकांमध्ये सुद्धा असू शकतात, उपासकांमध्ये सुद्धा असतात। जसं श्रोतापन्न, श्रोतापत्ती मार्ग, म्हणजे श्रोतापन्न आणि श्रोतापत्ती फळ, उपासक श्रोतापन्न सुद्धा असू शकतात आणि त्यांना ते फळ सुद्धा प्राप्त होऊ शकते। सकृतागामी सुद्धा असू शकतात आणि सकृतागामी फळ सुद्धा असू शकते। अनागामी सुद्धा असतात आणि अनागामी फळ सुद्धा असू शकते। पण अरहंत पदाला प्राप्त झाल्यानंतर उपासकांना 2 मार्ग असतात। एक तर त्यांनी भिक्षू बनावं, प्रवर्जित व्हावं, किंवा मग तो परिनिवृत्त होऊ शकतो, म्हणजे ते आपल्या भाषेमध्ये मृत्यूला प्राप्त होऊ शकतो। उपासक आणि उपासिका अरहंत पदाचा हा जो भार आहे, तर अरहंत पदाचा भार सर्वसामान्य वस्त्रधारी त्याला पेलू शकत नाही आणि त्यामुळे ते परिनिवृत्त होत असतात। जर त्या क्षणी तो जर प्रवर्जित झाला, तो जर भिक्षू बनला, तर तो जिवंत राहू शकतो। आणि त्यामुळे हे जे 3 मार्ग आहेत, श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अरहंत मार्ग, तर या 3 मार्गामध्ये उपासक उपासिका सुद्धा राहू शकतात। श्रोतापन्न, स्रोत म्हणजे प्रवाह, स्रोत म्हणजे प्रवाह, श्रोतापन्न म्हणजे पन्न म्हणजे पडणे, पाऊल टाकणे। तर स्रोत मार्गामध्ये ज्यांनी पाऊल टाकला आहे, स्रोत मार्गामध्ये ज्यांनी उडी घेतली आहे, स्रोत मार्गामध्ये जो आता प्रवाहित झालेला आहे, म्हणजे जो व्यक्ती श्रोतापन्न मार्गाला प्राप्त करत असतो, तर तो मनुष्य, तो व्यक्ती मृत्यूच्या नंतर 7 जन्म, किमान 7 जन्मापर्यंत तो पुन्हा संसारामध्ये येत असतो आणि 7 जन्माच्या नंतर तो दुःखमुक्त अवस्थेला प्राप्त होत असतो। सकृतागामी जर असेल तर तोही सुद्धा 5 जन्मापर्यंत येत असतो असं म्हटलं आहे। आणि अनागामी जर असेल तर तो देवता भूमीमध्ये उत्पन्न होतो आणि दुःखमुक्त अवस्थेला प्राप्त होत असतो। म्हणजे अशा पद्धतीने भगवंत असे म्हणतात की हे जे 8 मार्ग आहेत भिक्खूंचे, हे जे 8 अंग आहे, तर हे 8 अंग अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आपल्या जीवनामध्ये। या 8 अंगाला, या 8 जोड्यांना सदा सर्व काळ हे संघामध्ये असणारं उत्तम रत्न आहे। या रत्नासारखं संघामध्ये असणारं उत्तम रत्न असं कोणतंही नाही आहे। श्रोतापन्न मार्गामध्ये 3 बंधनं नष्ट होतात, त्याच्यानंतर सकृतागामी मार्गामध्ये पुन्हा 2 म्हणजे 5 बंधन नष्ट होतात। अनागामी अवस्थेमध्ये जवळपास 8-9 बंधन नष्ट होतात आणि अरहंतमध्ये संपूर्ण 10 प्रकारची भवबंधनं मनुष्याच्या चित्तामध्ये असतात। आणि ती 10 प्रकारची भवबंधनं जर मनुष्याने नष्ट केले तर तो दुःखमुक्त अवस्थेला म्हणजे प्राप्त होत असतो। दुःखमुक्त अवस्था त्याच्या जीवनामध्ये ती प्राप्त होत असते आणि त्यामुळे ही 10 प्रकारची भवबंधनं आपल्या जीवनामध्ये आपण पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। भगवंत असे म्हणतात की हा जो मार्ग आहे आणि हे जे मार्गफळ आहे, हे मार्ग आणि हे मार्गफळ आपल्या जीवनामध्ये 10 प्रकारची भवबंधनं आहे। मग उद्याच्या भागामध्ये ते 10 प्रकारची भवबंधनं मी तुम्हाला सांगेल की 10 प्रकारची भवबंधनं म्हणजे त्याला बंधन असं म्हटलं आहे। भवबंधन म्हणजे या संसारामध्ये पुन्हा पुन्हा जन्म घेण्यासाठी आपल्याला ती भवबंधनं म्हणजे सहाय्यक ठरत असतं। कामछंद आहे, विचिकित्सा आहे, शीलवर्थ परामर्श आहे, त्यानंतर कामवासना आहे, पुन्हा रूपराग आहे, अरूप राग आहे, अशा प्रकारची 10 भवबंधनं आहेत। तर ही 10 प्रकारची भवबंधनं ज्या मनुष्याने पूर्णपणे नष्ट केली तर तो दुःखमुक्त अवस्थेला प्राप्त होत असतो। आणि संघामध्ये या 4 प्रकारच्या जोड्या आहेत, श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अरहंत। भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारच्या 4 जोड्यांनी युक्त असणारा जो संघ आहे, हा पूजनीय संघ आहे। अशा प्रकारच्या संघाला ते दक्षिणेया सुगतस्स सावग चतारी एतानी युगानी होती,
म्हणजे या 4 प्रकारच्या ज्या जोड्या आहेत, जे श्रावक संघ आहे, या श्रावक संघाला ते दक्षिणेया सुगतस्स सावक, म्हणजे ही 4 प्रकारच्या जोड्यांनी युक्त असणारा जो संघ आहे त्याला दान देणे महान असं फलदायक आहे. दक्षिणेया सुगतस्स सावका, म्हणजे दक्षिणा देणे, दान देणे हे त्यांच्यासाठी महान आणि असीम असं कुशल कर्म आहे. कारण भगवंत असे म्हणतात की संघाला भगवंताने सुपीक शेती असं म्हटलं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे एखादी सुपीक शेती असावी आणि त्या सुपीक शेतीमध्ये जसं आपण बीज टाकतो ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्राप्त होत असते, अगदी तशाच प्रकारे भिक्खू संघाला जे आपण दान पुण्य करत असतो, मग ते कोणत्याही प्रकारचं दान असो तर ते महान आणि असीम असं फळ देणारं ठरत असते. दक्षिणेय सुत्तामध्ये भगवंताने म्हणजे हे या म्हणजे संघालाच दान का द्यावं, संघाला दिल्यानंतर काय लाभ होतो, संघाला दान दिल्यानंतर काय लाभ होतो, काय फायदा होतो, हे सांगत असताना दक्षिणेय सुत्तामध्ये भगवंताने खूप चांगल्या प्रकारचा उपदेश केला आहे. म्हणजे तुम्ही जे दान देता, भिक्षूंना तुम्ही जे दान देत असता, तर दान देत असताना भगवंत असे म्हणतात की दान शुद्धीला सुद्धा आपण जाणलं पाहिजे, दान शुद्धतेला सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. जर दान शुद्धता आपण समजून घेत असेल, आपण जाणत असेल, तर दान देत असताना ती भावना, ती चेतना आपल्या चित्ताची प्रसन्न असते, आनंदी असते. पण दान शुद्धता जर आपल्याला म्हणजे समजत नसेल, जसं हा उपदेश भगवंताने प्रजापती गौतमीला म्हणजे दिलेला आहे. जेव्हा प्रजापती गौतमी आपण बघतो की वर्षावासाचा काळ संपन्न झाल्यानंतर भगवंतासाठी एक सुंदर असं चिवर निर्माण करत असते. ती स्वतः कातते, स्वतः शिवते, स्वतः रंग देते, स्वतः सुकू घालते आणि ती दुशाल भगवंताला ती दान देत असते. तर तेव्हा भगवंत असे म्हणतात की प्रजापती गौतमी हे तू संघाला म्हणजे दान कर. तर ते म्हणते की नाही भगवान, सूत कातताना सुद्धा माझ्या मनावर तुमचा भाव होता, शिवताना सुद्धा माझा भाव होता, त्यानंतर रंग देताना सुद्धा माझ्या मनावर तुम्ही होते. म्हणजे सर्व काही कार्य मी केलं ते तुम्हाला उद्देशून केलं आहे, म्हणजे तुम्हाला हे दान द्यायचं आहे म्हणून हे मी कार्य केलं आहे आणि मला हे तुम्हाला दान द्यायचं आहे. तर तेव्हा भगवंत असे म्हणतात की प्रजापती गौतमी हे तू संघाला दान कर. दुसऱ्यांदा सुद्धा म्हणतात प्रजापती गौतमी, तिसऱ्यांदा सुद्धा की नाही भगवान, हे तुम्हालाच मला दान करायचं आहे. तर तेव्हा भगवंत असे म्हणतात की प्रजापती गौतमी, तुला पुण्य हवा आहे की तुला महापुण्य हवं आहे. तर पुण्य हवं की महापुण्य हवं असं म्हटल्याबरोबर प्रजापती गौतमी थोडा विचार करते आणि म्हणते की भगवान, मला महापुण्य हवं आहे. जर तुला महापुण्य हवं असेल तर हे दान तू संघाला दे. मग संघाला ती देते. संघाला दिल्यानंतर मग तिच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की भगवान, तुम्हाला दिल्यानंतर मी तर असं ऐकलं आहे की सम्यक संबुद्धाला दान देणे महान फलदायक असतं. सम्यक संबुद्धाला दिलेलं दान अन्य कोणालाही दिलेल्या दानापेक्षा श्रेष्ठ आहे, महान आहे. कारण आपण सम्यक संबुद्ध आहात, आपण जगाचे कल्याण करते आहात. मग जर तुम्हाला दान दिल्यानंतर जर तुम्ही असं सांगता की महान पुण्य प्राप्त होते, मग भगवान मी संघाला दिल्यानंतर मला महान पुण्य कसं होईल, म्हणजे तुम्हाला दिल्यानंतर महापुण्य होणार नाही का? तर भगवंत असे म्हणतात की हो, मला दिल्यानंतर सुद्धा पुण्य होणार आहे, पण संघाला जर दिलं तर हे महान आणि असीम असं पुण्य होणार आहे. तर त्या ठिकाणी भगवंत 4 प्रकारच्या दानाच्या शुद्धी सांगतात आणि त्या शुद्धी सांगताना भगवंत असे की प्रजापती गौतमी, संघामध्ये सर्व प्रकारचे भिक्षू असतात, संघामध्ये सर्व प्रकारचे भिक्षू असतात, संघामध्ये पृथक जन सुद्धा असतात. पृथक जन मध्ये ज्यांच्यामध्ये राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, जे प्रवर्जित झाले, तर साहजिक आहे राग द्वेष लोभ राहणारच आहे. मग ते पृथक जन सुद्धा असतात. संघामध्ये शील पालन करणारे सुद्धा असतात. संघामध्ये मैत्री भावना करणारे सुद्धा भिक्षू असतात. संघामध्ये विपश्यना भावना करणारे सुद्धा भिक्षू असतात. संघामध्ये सेवा करणारे सुद्धा भिक्षू असतात. संघामध्ये एकमेकांना सांभाळून घेणारे सुद्धा भिक्षू असतात. संघामध्ये श्रोतापन्न सुद्धा असतात. संघामध्ये सकृतागामी सुद्धा असतात. संघामध्ये अनागामी सुद्धा असतात आणि संघामध्ये अरंत सुद्धा असतात. संघामध्ये प्रत्येक बुद्ध सुद्धा असतात.
आणि संघामध्ये सम्यक संबुद्ध सुद्धा असतात. आणि त्यामुळे तो जर या संघाला उद्देशून जर दान दिलं तर मी तर संघाचा सदस्य आहे. मी वेगळा आहे का? मी वेगळा नाही आहे. मी सुद्धा संघाचा सदस्य आहे. आणि त्यामुळे हे दान जर तू संघाला दिलं तर मी तर पूजित होईलच होईल, परंतु संघ सुद्धा या दानाने पूजित होईल आणि तुझं दान हे महान फळदायी ठरणार आहे. आणि त्यामुळे ही संघाची शुद्धता सांगताना भगवंत असे म्हणतात की आपण दिलेलं दान हे 4 प्रकारे परिशुद्ध होत असते. 4 प्रकारे त्याला विशुद्धी भाव असं म्हटलं आहे. जसं दान देणारा व्यक्ती, त्याच्या मनामध्ये श्रद्धा आहे 3 रत्नांच्या प्रती आणि त्याची इच्छा आहे की आपल्याला दान करायचं आहे. दान देणारा व्यक्ती शीलवान आहे, गुणवान आहे, सदाचारी आहे, नीतिवान आहे. परंतु ज्यांना हे दान तो देतो, ज्यांना तो दान देतो तो मात्र शीलवान नाही आहे. तो शीलवान नाही, सदाचारी नाही, तरी सुद्धा दान देणारा व्यक्ती दान देतो. हा एक प्रकारचं दान कर्म आहे. दुसऱ्या प्रकारामध्ये दान देणारा व्यक्ती शीलवान नाही, सदाचारी नाही, गुणवान नाही, पण कोणीतरी देत आहे म्हणून त्याला दान द्यायचं आहे. पण तो ज्यांना देतो तो मात्र शीलवान आहे, तो गुणवान आहे, सदाचारी आहे, नीतिवान आहे. हे दुसरा प्रकार. तिसऱ्या प्रकारामध्ये दान देणारा सुद्धा शीलवान नसतो, गुणवान नसतो, प्रज्ञावान नसतो आणि घेणारा सुद्धा शीलवान नसतो, गुणवान नसतो, प्रज्ञावान नसतो, तरी सुद्धा देणारा सुद्धा देतो आणि घेणारा सुद्धा घेतो. हे तिसरा प्रकार आहे. चौथ्या प्रकारामध्ये दान देणारा सुद्धा शीलवान असतो, गुणवान असतो, प्रज्ञावान असतो, घेणारा सुद्धा शीलवान असतो, गुणवान असतो, प्रज्ञावान असतो. हे 4 प्रकारचे दान आहे. तर हे दान शुद्ध कसं होते तर भगवंत असे म्हणतात, देणारा जर परिशुद्ध असेल, देणारा जर निर्मळ असेल, परंतु घेणारा परिशुद्ध नाही, घेणारा निर्मळ नाही, तर हे दान कर्म देणारा व्यक्तीकडून परिशुद्ध होत असते, कारण तो शीलवान आहे, तो गुणवान आहे. दुसऱ्या प्रकारामध्ये दान घेणारा देणारा शीलवान नाही आहे, परंतु घेणारा शीलवान आहे, सदाचारी आहे, तर हे दान पुण्य घेणाराकडून त्या ठिकाणी परिशुद्ध होत असते. तिसऱ्या प्रकारामध्ये घेणारा पण शीलवान नाही आणि देणारा पण शीलवान नाही, तर भगवंत असे म्हणतात याची फार कमी शाश्वती असते की हे दान पुण्य फळ असेल. जसं वाळवंटामध्ये जर आपण बी पेरलं किंवा ज्या जमिनीमध्ये तण आहे, गवत आहे, काडी कचरा आहे, ती जमीन साफ केलेली नाही आहे, तरी सुद्धा पेरणाराने मात्र पेरलं तर त्याची काय शाश्वती नाही, येईल तर येईल, नाही तर नाही येणार. तर हे तिसऱ्या प्रकारचं जे दान पुण्य आहे, घेणाऱ्याला त्याचा लाभ होत नाही आणि देणाऱ्याला सुद्धा त्याचा काही विशेष लाभ होत नाही. द्यायचं म्हणून तो देणारा देतो, घेणारा घ्यायचं म्हणून घेतो. म्हणजे दोघांच्याही मनामध्ये कोणत्याही प्रकारचा तसा भाव नाही आहे परिशुद्धतेचा. आणि त्यामुळे तिसऱ्या प्रकारचं जे दान कर्म आहे ते मात्र फळास येत नाही, ते वेस्ट जाणार असतं, त्याचा काहीही उपयोग होत नाही. जसं उदाहरण देत असताना भगवंत असे म्हणतात, शमशानामध्ये जळालेलं जे लाकूड आहे, एकदा जर समजून घ्या, एखाद्या प्रेताला जळालेलं लाकूड असतं आणि ते लाकूड जर शिल्लक राहिलं, ते लाकूड जर शिल्लक राहिलं तर पुन्हा ते लाकूड दुसऱ्या प्रेताला जाळलं जातं का? नाही जाळलं जात, त्याचा उपयोग काही होत नाही. म्हणजे शमशानामध्ये शिल्लक राहिलेल्या लाकडासारखा याचा उपयोग असतो, तो कोणाच्याही कामी पडत नाही. जसं पाण्यामध्ये अनेक दिवसापर्यंत लाकूड असेल आणि ते दोन्ही बाजूने चिखलानं माखलेलं आहे, तर ते लाकूड कशाच्याही कामी येत नाही, ना जळण्याच्या कामी येते ना कुण्या दुसऱ्या गोष्टींच्या कामी येतं, कारण चिखलामध्ये अनेक दिवसापर्यंत राहिल्यामुळे त्याची अवस्था अशा प्रकारची होते की ते जळू सुद्धा शकत नाही किंवा ते दुसऱ्या कामी सुद्धा येऊ शकत नाही. अगदी तशाच प्रकारे हे जे तिसऱ्या प्रकारचं कर्म आहे, तरी तिसऱ्या प्रकारचं कर्म कोणत्याही प्रकारे कामी येत नाही. पण चौथा जो प्रकार आहे, भगवंत असे म्हणतात, घेणारा सुद्धा परिशुद्ध असतो आणि देणारा सुद्धा
परिशुद्ध असतो, निर्मळ असतो, शीलवान असतो, गुणवान असतो. तर हे मात्र एखाद्या सुपीक जमिनीमध्ये एखाद्या कुशल शेतकऱ्याने बी पेरावं आणि त्याला जेवढं हवं असेल त्याच्यापेक्षा अधिक पटीने त्याला त्याचं उत्पन्न मिळावं. अगदी तशाच प्रकारे हा चौथा प्रकार आहे. देणारा सुद्धा परिशुद्ध असतो आणि घेणारा सुद्धा परिशुद्ध असतो. त्यामुळे प्रजापती गौतमी तू हे संघाला दान कर, कारण संघामध्ये पृथकजन सुद्धा आहे, संघामध्ये सिलवान सुद्धा आहे, संघामध्ये मैत्रीवान सुद्धा आहे, संघामध्ये सेवाभावी सुद्धा आहे, संघामध्ये श्रोतापन्न आहे, सकृतागामी आहे, अनागामी आहे, अरहंत आहे, श्रोतापती फळ मार्गाला आहे, सकृतागामी फळ प्राप्त केलं आहे, अनागामी फळ प्राप्त केले आहे, अरहंत फळाला प्राप्त केलेले आहे. त्यामध्ये प्रत्येक बुद्ध सुद्धा आहे आणि सम्यक संबुद्ध सुद्धा आहे. त्यामुळे भगवंत असे म्हणतात की संघाला जे काही आपण दान पुण्य करत असतो, संघाला उद्देशून उद्देश भाव जर आपला संघाचा असेल आणि संघाला उद्देशून जेव्हा जेव्हा आपण दान पुण्य करत असतो तर त्याचं महान आणि असीम फळ आपल्याला प्राप्त होत असते. वैयक्तिक जर समजा दान दिलं तर ते वैयक्तिक तेवढ्यापुरतं मर्यादित असतं. आणि दुसरी गोष्ट आहे, भगवंताने जर ते स्वीकारलं असतं तर अनेक लोकांना असं वाटलं असतं की भगवंताला देणं हे महान पुण्य आहे आणि मग बाकीच्यांना देणं की तसं. तर त्याही काळामध्ये तशी भावना होती, आजही तशी भावना आहे. कारण अनेक लोक विचारायचे की भगवान सारीपुत्त भंते कुठे आहे, तर त्यांना आम्हाला दान करायचं आहे. आनंद भंते कुठे आहे, त्यांना आम्हाला दान करायचं आहे. महामोगलान भंते कुठे आहे, त्यांना आम्हाला दान करायचं आहे. अनिरुद्ध भंते कुठे आहे, त्यांना आम्हाला दान करायचं आहे. म्हणजे त्याही काळामध्ये अशी प्रथा होती, कारण प्रत्येकाच्या मानसिकतेला अनुसरून प्रत्येकामध्ये काही चांगल्या प्रकारचे गुण असतात आणि एखाद्या व्यक्तीला ते चांगल्या प्रकारचे गुण आवडतात. कोणी मैत्रीमध्ये अग्र असतं, कोणी प्रज्ञेमध्ये अग्र असतं, कोणी विपश्यना भावनेमध्ये अग्र असतं, कोणी करुणा भावनेमध्ये अग्र असतं, कोणी रिद्धिसिद्धीमध्ये अग्र असतं, कोणी विनयामध्ये अग्र असतं, कोणी बहुश्रुत असतं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या अंगाने परिपूर्ण असणारा हा भिक्खू संघ आहे. वेगवेगळ्या प्रकारचे गुण आहे. एखादा भिक्षू अत्यंत प्रज्ञावान असतो, सारीपुत्त भंते होते, अत्यंत प्रज्ञावान होते. त्यांच्या सोबत राहणारे संपूर्ण भिक्षू हे प्रज्ञावान होते. जसं उपाली विनयामध्ये अग्र होते तर त्यांच्यासोबत राहणारे संपूर्ण भिक्षू हे विनयामध्ये अग्र होते. जसं आनंद भंते बहुश्रुत होते तर आनंदासोबत राहणारे संपूर्ण भिक्षू हे बहुश्रुत असायचे. महामोगल्यान रिद्धिसिद्धीमध्ये अग्र होते तर महामोगल्यासोबत राहणारे सगळे भिक्षू रिद्धिसिद्धीमध्ये अग्र होते. इकडे अनिरुद्ध दिव्य चक्षुमध्ये अग्र होते तर त्यांच्यासोबत राहणारे संपूर्ण भिक्षू हे दिव्य चक्षुमध्ये अग्र होते. म्हणजे एक वेगवेगळ्या प्रकारच्या गुणाने परिपूर्ण असणारे भिक्षू संघामध्ये असतात. एक अनेक प्रकारचे रत्न म्हटलं आहे. आणि ज्याप्रमाणे समुद्रामध्ये हे असंख्य रत्न असतात, शंख शिंपले असतात, हिरे असतात, मोती असतात, माणिक असतात, म्हणजे असंख्य गुणाने समुद्र हा भरलेला असतो. अगदी तशाच प्रकारे भिक्खू संघामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या गुणांनी युक्त असणारे भिक्षू असतात. आणि त्यामुळे संघाला उद्देशून दिलेलं जे काही दान पुण्य असतं ते महान आणि असीम फळ देणारं ठरत असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की संघाच्या ठाई असणारं हे उत्तम रत्न आहे. आणि त्या उत्तम रत्नांना जेव्हा जेव्हा तुम्ही दान पुण्य करत असता, दान करत असता श्रद्धेनं, तर त्याचा महान आणि असीम असा तुम्हाला लाभ होत असतो. त्याची जी काही पुण्यपारमी आहे तर ती पुण्यपारमी तशा प्रकारची उत्पन्न होत असते. कारण भगवंत असे म्हणतात हे सर्व काही कर्माला अनुसरून आहे. आणि प्रजापती गौतमी सुद्धा त्या ठिकाणी संघाला ते दान पुण्य करत असते. म्हणजे तेव्हापासून संघाला दान देण्याची ही जी परंपरा आहे ती परंपरा त्या ठिकाणी प्रतिष्ठापित झालेली आहे. कारण संघामध्ये उद्देश असला पाहिजे आपला. मी नेहमी सांगत असतो माझ्या देशनेमध्ये की आपल्या जीवनाचा एक काहीतरी ठराविक असा उद्देश असला पाहिजे. आणि आपल्या जीवनाचा जर उद्देश असेल तर त्या ठिकाणी आपलं महान असं पुण्य होत असते. कोणतंही कर्म करत असताना, शील पालन करत असताना, दान कर्म करत असताना, प्रज्ञेचा अभ्यास करत असताना, मैत्री भावना करत असताना, करुणा भावना करत असताना,
म्हणजे जे जे काही कर्म आपल्या जीवनामध्ये आपण करत असतो, तर त्या कर्माचा एक आपल्या जीवनाचा उद्देश असावा आणि तो जर उद्देश असेल तर त्या ठिकाणी ते दान पुण्य आपल्याला महान फळ देण्यासाठी सहाय्यक ठरत असतं. माता विशाखा एवढी पुण्यवान होती कारण तिने तशा प्रकारचं उद्देशमय दान केलं होतं. अनेक भिक्षू जेव्हा भगवंताला विचारते की भगवान, विशाखा एवढी सुंदर आहे, एवढी रूपवान आहे, एवढंच नव्हे तर भगवान तिला सर्व प्रकारच्या सुखसुविधेचा म्हणजे लाभ झालेला आहे, तर काय कारण आहे भगवान? म्हणजे विशाखासारख्या तर अनेक स्त्रिया आहेत या संसारामध्ये. मल्लिका सुद्धा अत्यंत सुंदर आहे, अत्यंत रूपवान आहे. अम्रपाली सुद्धा अत्यंत सुंदर आहे, अत्यंत रूपवान आहे. सुजाता सुद्धा अत्यंत सुंदर आहे, अत्यंत रूपवान आहे. मग विशाखा मातेला ह्या सर्व प्रकारच्या गोष्टीचा का लाभ झाला, कशामुळे झाला? तर भगवंत असे म्हणतो की भिक्षूनो, तिने जे दान पुण्य केलं, तिने जे कुशल कर्म केलं, तर ते उद्देश दान केलं आहे. उद्देश पूर्ण करण्यासाठी तिने कर्म केला आहे. तिने तो संकल्प केला होता, उद्देश आपल्या समोर ठेवला होता की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक बुद्धांच्या समोर तिने संकल्प केला होता. ती भगवंताची महाउपासिका भगवंताची सेवा करू लागली प्रत्येक बुद्धांची, आणि प्रत्येक बुद्धांची सेवा करत असल्यामुळे ती पाहते, तिची ती मैत्रीण असते एका जन्मामध्ये, आणि ती म्हणते की तू म्हणजे कोण आहे बुद्धांची, म्हणजे एवढी तू भगवंताची सेवा करत आहे तर तू कोण आहे बुद्धांची? तर ती म्हणते मी भगवंताची महाउपासिका आहे. मग महाउपासिका आहे तर तुझं काय कर्तव्य आहे? तर मी ती म्हणते की संपूर्ण भिक्खू संघाची मी खूप चांगल्या प्रकारे सेवा करत असते. मग ती विशाखेची मैत्रीण म्हणजे भगवंताकडे जाते, प्रत्येक बुद्धाकडे आणते की भगवान असं होऊ शकते का? असं अधिष्ठान केल्यानंतर आपण सुद्धा येणाऱ्या काळामध्ये जे सम्यक संबुद्ध असते त्यांची महाउपासिका होऊ शकते का? तर भगवंत असे की हो, तू जर उद्देश दान केलं, उद्देश ठेवून जर कर्म केलं तर तू सुद्धा महाउपासिका बनू शकते. आणि ती तेव्हा संकल्प करते की म्हणते आजपासून 7 दिवसापर्यंत माझ्याकडे तुम्ही भोजनासाठी यावं, आणि 7 दिवसापर्यंत ती उत्सव संपन्न करते. एवढंच नव्हे तर एका वेळेस 20,000 भिक्षूंना ती संपूर्ण परिष्कारासह वरदान करत असते. आणि ती म्हणते हे जे मी कुशल कर्म केलेलं आहे, हे जे मी पुण्य कर्म केलं आहे, येणाऱ्या काळामध्ये जे सम्यक संबुद्ध असतील त्या सम्यक संबुद्धाची महाउपासिका म्हणून माझा गौरव व्हावा. भगवंत असे म्हणतात की तुझं मनोरथ पूर्ण हो. आणि भगवंत असे म्हणतात की ती जी उपासिका होती ती हीच माता विशाखा आहे. म्हणजे तिने उद्देश आपल्या मनामध्ये ठेवला होता की मला महाउपासिका भगवंताचे बनायचं आहे, आणि त्या उद्देशाला अनुसरून तिने तशा प्रकारचे कुशल कर्म पुण्यकर्म केले होते. तर जीवन जगत असताना संघाच्या प्रती आपण जे काही कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो, दान कर्म करत असतो, तर आपल्या जीवनाचा एक उद्देश असावा. आणि उद्देश ठेवून, संकल्प ठेवून, अधिष्ठान करून जर आपण दान पुण्य केलं असेल, कारण संघाच्या ठायी असणारं हे उत्तम रत्न आहे. संघाच्या प्रती आपण जी काही भावना ठेवत असतो तर ती भावना आपल्या जीवनामध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होण्यासाठी, निब्बाणगामी अवस्था प्राप्त करण्यासाठी हे कुशल कर्म, हे पुण्यकर्म आपल्याला सहाय्यक ठरत असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात जे काही दान पुण्य आपण संघाला उद्देशून करतो तर त्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होते, महापुण्य आपल्याला प्राप्त होत असते. कारण संघामध्ये ह्या 4 प्रकारच्या जोड्या आहेत, 4 प्रकारच्या जोड्या आणि 4 प्रकारची फळं आहे. आणि त्यामुळे दक्षिणा देण्यासाठी म्हणजे दक्षिणा देण्यासाठी, दान देण्यासाठी संघासारखं अन्य कोणत्याही प्रकारचं दुसरं क्षेत्र नाही आहे. आणि त्यामुळे संघाला उद्देशून आपण सदा सर्व काळ दान पुण्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दान पुण्य करून आपलं जीवन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण संघाच्या ठायी असणारं एक उत्तम रत्न आहे. संघामध्ये जे अनेक रत्न आहे तर त्यापैकी हे एक रत्न आहे, अशा प्रकारे भगवंताने म्हटलं आहे. या सत्यवचनाने आपणा सर्वांचं जयमंगल हो, कल्याण हो, अशा प्रकारची भावना भगवंताने रतनसुत्ताच्या द्वारा या ठिकाणी संपूर्ण मनुष्य प्राण्यांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी केलेली आहे. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता समोरच्या गाथेचा उपदेश आपण उद्याच्या भागामध्ये बघूया. आजची धम्मदेशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.